त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, 5,000 कोटींमध्ये निवडणूक आयोगानं शिंदेंना पक्ष विकला असा आरोप राऊतांनी केलाय। निवडणूक आयोग पक्ष विकण्याचा एजंट असल्याचीही घणाघाती टीका राऊतांनी केली। तर संजय राऊतांना कुणीही गांभीर्यानं घेत नाही असं रामदास कदम म्हणाले। संजय राऊत 5 कोटी मोजायला गेले होते का? राऊतांकडे पुरावे आहेत का? असे सवाल रामदास कदमांनी केले। पक्ष आणि चिन्ह हेच महत्वाचं आहे ना। या पक्षावर जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला। मी आकडा सांगतो। आता ह्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील। संजय राऊतांच्या स्टेटमेंटवरती कोण विश्वास ठेवतो का? कोण नाही, त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही। त्याला फक्त प्रसिद्धी लागते। सकाळी उठल्यानंतर काहीतरी बॉम्ब टाकायचं, काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पुढे काही नाही। हे बघा गेले होते का 5,000 कोटी दिले? मोजा गेले होते का नोटा? काय फोटो बिटो आहेत का त्यांच्याकडे? काही नाही। फक्त हवेत तलवारी फिरवायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पलीकडे आमच्या राऊत साहेबांचं काही नाही। आणि त्याला महाराष्ट्रामध्ये कोण आता गांभीर्याने घेत नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। कोकणात 75 आमदार तरी कोकण विकासाच्या प्रश्नी कुणीही एकत्र येत नाही। कोकणच्या विकासावरून भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली आहे। कोकणाच्या बाजूने मी सातत्याने विषय मांडत असतो असंही भास्कर जाधव म्हणाले। तर कोकणातले 75 आमदार आहेत। या 75 आमदारांपैकी मी प्रत्येक अधिवेशनमध्ये कोकणाशी संबंधित, कोकणाच्या अर्थकारणाबद्दल, कोकणाच्या प्रथा परंपरा आणि कोकणाच्या एकंदरीत संस्कार आणि संस्कृतीबद्दल मी सातत्याने विषय मांडत असतो। सरकारकडून त्या मंजूर करून घेतो, पण एकमेव चिपळूणचे आमदार शेखर निकम सोडले तर खरंच कोणी त्यावेळेला सभागृहामध्ये बसत नाही। हे माझं दुःख आहे, ही माझी खंत आहे। पण माझा कोणावर राग नाही, माझी कोणावर टीका नाही। कदाचित त्यांना खात्री असेल की आम्ही नसलो तरी एकटा भास्कर जाधव सर्वांना पुरेसा आहे म्हणून ते येत नसतील।